गुड मॉर्निंग गाइज. सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजचा व्लॉग सीजच्या लग्नावरती होईल, तर हा व्लॉग तुम्ही पूर्ण पहा. चला तर नवरीच्या लग्नाच्या आधीची प्रोसेसच्या सर्व विधी होतात, त्याची तयारी चालू झाली आणि या कामासाठी पण अवधी कमी होता, त्यामुळे पटपट सर्व बायांनी कामं करून घेतली आणि नवरीला म्हणजे लग्नाच्या आधी नीम घेतात मामाच्या मांडीवरती बसून. तर आता नवरी नीम घेण्यासाठी तयार झाली आणि फायनली ताई आता मामाच्या मांडीवर जाऊन बसले आणि तिथे नीम घेण्यासाठी सर्व बाया आल्या आणि तिथले सर्व विधी होतात त्या विधी करायला त्यांनी चालू केलं. आणि मला सांगितलं तू एका कोपऱ्यामध्ये थांब, म्हणजे लुडबुडू करू नकोस. मी एका कोपऱ्यामध्ये थांबले आणि तिथे त्यांची शूट करत होते. हे पहा ताई अगदी बोर झाले होते आणि तिथे थंड पण नॉर्मल म्हणजे गरम पाणी पण होतं, थंड पाणी असं होतं. पण बघा तिची पूर्ण मेकअपचं काय केलं आहे बघा. आणि हे पहा ती मेकअप वाली ताई पण तिथे होती. ती म्हणजे आता पटपट सर्व आवरायचं आणि मेकअप केस कशी सुकणार वगैरे, ड्राय काय करणार काही कळत नव्हतं आणि तिला मेकअपचं पडलं होतं. पण इथे तर ह्या बायांना तिचे कामं सर्व विधी कशा होतील पूर्ण ते त्या पाहत होत्या. बायकांनी त्यांची कामं पटपट आवरून घेतली आणि मेकअपवाला ताईला दिलं आणि तिथे तिनं फक्त 15 मिनिटांमध्ये ताईला असं रेडी केलं. खूपच सुंदर, पण मेकअप जरा जास्तच केला तिने. नॉर्मली फाउंडेशन वगैरे तिनं खूप लावलं असं वाटतं, कारण ते घाईमध्ये होतं आणि चेहरा ओला होता त्यामुळे तसं झालं असावं आय थिंक. तर तिने फायनली रेडी केलं ताईला. आणि आता लग्नाच्या आधी म्हणजे घटिका असते, तिथे काही पूजन असते, मला माहीत नाही पण मी आता हे पाहते ते तुम्हाला दाखवते पहा. तर तुम्हाला माहीतच असेल, तर मी जवळून हे फर्स्ट टाईम पाहिलं. तर हे घटिकाच्या इथे पूजा असते, ग्रहांची पूजा करतात भटजी काका. तर सर्व बायांनी भटजी काकांच्या स्वाधीन केलं ताईला आणि तिथं त्यांना अर्धा किंवा 15 मिनटं लागणार होती. तर तिथे त्यांनी पूजा करायला चालू केली. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे काय माहीत आहे का, तर त्यांची पूजा इतकी सुंदर होती. मी समोरच बसले होते आणि शूट करत तिथे सर्व त्यांची पूजा मांडलेली होती. अतिशय सुंदर असे दिखत होते, खूपच भारी वाटत होते. तिथे असं अट्रॅक्ट होत होते तिथे त्या पूजेला पाहून, खूप सुंदर. आणि तिथले त्यांची सांगण्याची पद्धत, पूजा करण्याची पद्धत एकदम सुंदर होती. खूप छान अशा प्रकारे त्यांनी पूजा केली. शुभ पुण्यतिथौ म्हणायचं मनो आत्मनः सकल शास्त्र ब्रह्मप्रेश्वर प्रीत्य याद नंबर स्थापना तांदूळ घालून द्या. अशी भटजी काकांची अर्धा तास पूजा चालली आणि आम्ही लग्नाची खूप आतुरतेने वाट बघत होतो. म्हणजे तो क्षण आलेलाच आहे, जवळ अर्ध्या तासाने आता लग्न लागणारच आहे. तर त्यासाठी नवरी तयार झालेली आहे. लग्नाआधीच्या काही विधी असतात तर ती नवरी पूर्ण करत आहे. मी समोरच बसले होते, मला खूप सुंदर वाटत होतं, छान वाटत होतं अगदी ती पूजा पाहून, मन प्रसन्न होत होतं. आपण नवग्रहांचं पूजन केलेलं आहे, तसे आपल्याला लहान मोठी माणसं आशीर्वाद दिला आलेला आहे. तसंच आपल्या नवग्रह असतात, प्रत्येक स्थानाची वेगवेगळे स्थानं असतात, चांगल्या वाईट स्थानं असतात. आपण स्मरण करून त्यांच्या आवाहन करून त्यांना बोलावले आणि घट्ट आम्ही घालणार करणार होतो. आणि फायनली काकांची पूजा झालेली आहे. आता नवरीला मंडपात घेऊन जात आहे. जाण्यापूर्वी त्यांनी काही गोष्टी समजून सांगितल्या. सो गाईज आता लग्नाची तयारी झालेली आहे आणि नवरी मंडपात जाणार आहे. मंगलाष्टका चालू होणार आहेत आता.
गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे जनसंस्थितो घेऊन जायचं विडा दिलात काय चतुर्दश प्रतिदिनम्
सदा मंगलम शुभमंगलम सावधान लग्न घटी समीप नवरा बहुबल बला न करणे दोधे सकल भुवन स्वांत ध्वांत विध्वंसदी पस्थिदशपति दिशोऽयं स्वर्णदानङ्गभद्रं सकल भुवन लक्ष्मी दायको नायको नाभिभूतनिगिरमूर्ति मङ्गलं वान्ददासुमूर्त सावधान वसति वसभरत सन्तशय्य समीपे जनयति सुजनानां प्रीतिमां लोकलोभि अभिनव हरिलाल श्यामलाङ्गो बुधौ सौ चतुरगजरभक्ता मङ्गलं वान्ददासुमूर्त मंगलम महेन्द्रस्य प्राप्ते देव समागमे ऋषिभिस्तुल्यमानस्य तदेव भवतु मंगलम सुमूर्त सावधान तदेव लग्नं सुधिरं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव दक्षिणे पदे फायनली लग्न लागलेलं आहे आणि एक दुसरे वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती का 7 ब्राह्मण होते लग्न मंगलाष्टक म्हणून खूप सुंदर अशा पद्धतीने ते लग्न लागलेलं आहे आणि खूप भारी वाटलं ते 7 ब्राह्मण आणि त्यांचा आवाज आणि मंगलाष्टक एकच नंबर. आणि पहा भटजी काका अगदी पोज पण सांगत आहेत. खूप सुंदर असे ते बोलके होते आणि खूप भारी हसमुख होते भटजी काका. त्यांनी पोज पण सांगितला नवरा नवरीला. खूप सुंदर असं त्यांनी 7 फेरे घेऊन लग्न लावले आहे. अशा पद्धतीने हा आजचा माझा व्हिडिओ आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जरा उशिराच आला, उशिरा जरा नाही खूपच उशिरा आला. तुम्हा दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. अशी जोडी बनवून राहू 7 जन्मला अशी 7 जन्मची 7 फेरी आणि घेतले आणि आता त्यांनी सांगितले.